मुलांना, वयस्कर माणसांनाही खेळणे आवडते. खेळातून खूप काही रंजकपणे शिकविता येते. जगातील अनेक किंबहुना जवळजवळ साऱ्या शिक्षणतज्ज्ञांनी आता हे वास्तव स्वीकारले आहे. यासाठी अनेक खेळ सुचविले जातात. शिकविणारी व्यक्ती स्वतःची कल्पकता वापरून अनेक नवीन खेळ बनवू शकते. विशिष्ट खेळामधून अचूकपणे नेमके काय सुचवू शकू हे सारे शिकवणाऱ्याला माहीत असतेच असे नाही. शिकणाऱ्याला खेळात मजा वाटायला हवी, त्याचा वेळ आनंदात जायला हवा. शिकविणाऱ्याला तेवढेच अपेक्षित असते. खेळ कंटाळवाणा होईल एवढा लांबलेला असू नये. शिकवणाऱ्याने तेवढीच काळजी घ्यायची असते. काही वेळ खेळून झाल्यावर मुलाला दुसरा खेळ हवा असतो, पण दुसऱ्याच दिवशी तोच खेळ चालतो. त्यामधून जे काही शिकायचे असते ते मूल आपोआप शिकत असते. काही गोष्टी सुचवाव्या लागतात. खेळून झाल्यावर त्याचे विश्लेषण केलेच पाहिजे असेही नाही. ज्या खेळासाठी ते आवश्यक असते त्या खेळातून ते करणे जमायला हवे. विश्लेषण कधी करायचे, कधी टाळायचे याची समज शिकविणाऱ्याला असायला हवी. पालकांना, शिक्षकांना उपयुक्त होतील असे खेळ सुचविणारी कितीतरी पुस्तके आता बाजारात उपलब्ध आहेत. प्ले ॲक्टिव्हिटीज फॉर चाइल्ड डेव्हलपमेंट हे पुस्तक मीना वैशंपायन, प्रेमा डॅनियल यांनी लिहिलेले आहे. हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्टने प्रसिद्ध केले आहे. बालक मंदिरातून जाणाऱ्या मुलांसाठीचे कितीतरी खेळ यामध्ये सुचविण्यात आले आहेत. यामधील अनेक खेळ घरातूनही खेळले जातात, खेळता येतील. पालक मुलांबरोबर खेळण्यासाठी किती वेळ देतात यावर मुलांच्या क्षमता वाढणे अवलंबून असते. मूल लहान असताना त्याच्यासोबत खेळण्यामधून ते तर रमतेच, पण त्याच्यासोबत खेळण्यामधून पालकही आनंदी होत असतात. साधा चमचा, वाटी, एखादा छोटा चेंडू, काही नाणी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरून या पुस्तकात न देण्यात आलेले कितीतरी खेळ खेळता येतात. या पुस्तकात अनेक नवीन खेळांची भर सहजपणे घालता येईल. गेम्स ट्रेनर्स प्ले हे जॉन न्यूस्ट्रॉम आणि एडवर्ड कॅनेल यांनी लिहिलेले पुस्तक आहे. हे मुख्यतः खेळातून शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आहे. कॉलेजला जाणारी मुले, उद्योगांच्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक कार्यशाळा घेतल्या जातात. यामध्ये सहभागी होणाऱ्यांची करमणूक तर व्हायलाच हवी, पण त्यासोबत त्यामधून उद्योगाशी संबंधित असे काही धडे त्यांच्यापर्यंत पोचविता यायला हवेत. नवीन ट्रेनीज, कर्मचारी यासाठीचे अनेक खेळ या पुस्तकात सुचवण्यात आलेले आहेत. इव्हन मोर गेम ट्रेनर्स प्ले हे जॉन न्यूस्ट्रॉम कॅनेल यांनीच लिहिलेले त्या पुढील पुस्तक आहे. ही दोन्ही पुस्तके टाटा मॅग्रा-हिलची प्रकाशने आहेत. वरील तिन्ही पुस्तकातील अनेक संकल्पनांचा वापर बिनभिंतीच्या शाळेत करण्यात आला आहे. या व्यतिरिक्तही अनेक पुस्तके, लेखांचा विचार बिनभिंतीच्या शाळेत केला जातो. जीवनात जे काही महत्त्वाचे आहे ते मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. हे सारे धडे हसत खेळत आनंददायी पद्धतीने देणे जमायला हवे. हे सारे रंजकपणे कसे करता येईल या संदर्भातील अनेक कल्पना वरील पुस्तकातून समजून घेता येतात. खेळातून मुलांना शिकवण्याचा उद्योग ज्या पालकांना करायचा आहे त्यांनी ही पुस्तके अभ्यासायला हवीत. ही पुस्तके वाचण्याएवढा वेळ साऱ्यांना मिळतोच असे नाही, पण या पुस्तकांचा गाभा नेमका काय आहे या विषयावर 1 किंवा 2 दिवसांच्या कार्यशाळा निश्चित घेता येतील. यापैकी कितीतरी कल्पना पालकांसाठी उपयुक्त अशा आहेत. आपले मूल शहाणे, यशस्वी व्हावे असे साऱ्या पालकांनाच वाटत असते. पालक प्रशिक्षणाच्या उपक्रमासाठी एक खुले व्यासपीठ असायला हवे. हे व्यासपीठ काही अभिनव खेळ, कल्पना, त्या संदर्भात झालेले प्रयोग, निरीक्षणे पुढील पिढीसाठी नोंदवून ठेवण्याचे काम करतील. पुढे ज्या कोणाला या कल्पना वापरायच्या असतील त्यांना त्या सहज उपलब्ध होतील, वापरता येतील. खेळघराची ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यात सहभागी होणे हे आपल्यालाही आवडेल असे मानतो. या संदर्भात काही सूचना असतील तर कळवाव्यात. अधिक माहिती हवी असेल तर संपर्क साधावा ही विनंती आहे. धन्यवाद.